ऐकावे जातात. धन्यता स्वराज्य जिजाऊ राजमातांना सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्या मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार. आज 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती आपण येथे साजरी करत आहोत. प्रथम राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुद्रा. राजमाता जिजाऊ या फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता नाही तर त्या खऱ्या अर्थाने स्वराज्याच्या जननी होत्या. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या वडील लोकोजी जाधव हे एक शूर सरदार होते. त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई हे होते. त्यांचा विवाह शहाजी राजांशी झाला आणि त्या पुण्याला आल्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असतानाही त्यांनी पुण्याची जहागिरी कुशलतेने सांभाळली. राजमाता जिजाऊ यांना लहान असल्यापासून पराक्रम, धर्मनिष्ठा, स्वराज्य आणि स्त्री शिक्षण याची ओढ होती. त्यांनी शूरांच्या मनात स्वराज्य स्थापनेचे बीज पेरले. राजमाता जिजाऊ या युद्ध कौशल्यात पारंगत होते. त्यांनी शूरांवर उत्तम संस्कार केले. राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारामुळे महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजे लाभले. आज आपण त्यांच्या विचारावर चालले पाहिजे. जिजाऊ नसत्या तर शिवराय नसते, शिवराय नसते तर स्वराज्य नसते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव उमेश आहे. मी काही तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. एक विचार स्वराज दत्ता अन्न पेटा लाख मशाली अवघ्या महाराष्ट्रांची ऊर्जा म्हणजे शिवबांची मावली. ज्यांनी मराठ्यांना रक्त स्वाभिमानाने जागवला, ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले व ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न केला, अशा राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. 12 जानेवारी 1598 साली राजमाता जिजाऊंचा जन्म झाला. त्यांचे वडिलांचे नाव लखुजीराव जाधव आणि पतीचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील पराक्रमाची परंपरा जिजाऊंकडे होती. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव नंदिनी सुनील पाटील आहे. मी काय तुम्हाला 2 शब्द सांगते. तुम्ही शांत चित्ताने ऐका ही माझी नम्र विनंती. राजमाता जिजाऊ ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावरून भरपूर मार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानाने मरायचे अशी शिकवण देणारी राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे. 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे जिजाबाईचा जन्म झाला. जिजाबाईच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. जिजाबाईचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. जाधव व भोसले या दोघी घराण्यातील पराक्रमाच्या परंपरा जिजाऊच्या ठाची होती. रयतेवर होणाऱ्या अन्याय अत्याचार पाहून जिजाऊंना नेहमी वाटे की आपल्या लोकांचे राज्य स्वराज्य असायला हवे. हिंदवी स्वराज्याचे तेजवी स्वप्न जिजाऊंनी पाहिले होते. त्यांनी एक पुत्र शिकवला. लहानपणापासून स्वराज्याच्या परिक्रमाच्या कथा सांगून वळविले. जिजाऊंच्या प्रेरणातून शिवराय यांनी स्वराज्याची भव्य निशाणी उभारली. जिजाऊंनी दिलेल्या संस्कार व शिक्षणामुळे त्यांनी शिवराय स्वतःचा विचार न करता इतरांच्या कल्याणासाठी जगले, धर्मरक्षणासाठी लढले. अंगणातली तुळशी, गोड्यातली गाय, घरातली मायावर कोणी वाकडी नजर टाकली तर गय केलं जाणार असं स्त्रियावर होणाऱ्या अन्याय अत्याचार करणाऱ्या ठणकावून सांगितले. एवढे बोलून माझे मुद्रा माझ्या माता जिजाऊंना घडविले तिने शिवशिवबांना. मुद्रा माझ्या माता जिजाऊंना घडविले तिने शिवशिवबांना. साक्षात होत्या त्या आई भवानी, जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवबांनी. साक्षात होत्या त्या आई भवानी, जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवबांनी. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजनवर्ग आणि येथे
माझ्या वडिलांचे नाव लखोजी जाधव व आईचे नाव माळसाताई होते. ते लहानपणापासूनच युद्धकला, तलवारबाजी, घोडेस्वारी इत्यादीमध्ये कुशल होत्या. त्या जिद्दी, करारी व बाणेदार स्वभावाच्या होत्या. त्यांना अन्यायाविरुद्ध चीड होती. त्यांचा विवाह सन 1605 मध्ये शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. त्यांना प्रतापसिंह संभाजी राजे व शिवाजी महाराज हे 2 पुत्र रत्ने होते. माता जिजाऊ यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले होते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराज. माता जिजाऊ गडवी त्यांनी शिवशुभांना साक्षात आई भवानी, साक्षात आई भवानी, जन्म घेतलेल्या पोटी शिवानी, जन्म घेतलेल्या पोटी शिवानी. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव जगदीश आहे. आज मी राजमाता जिजाऊ यांच्याविषयी तुम्हाला 2 शब्द सांगायचे. ही माझी नम्र विनंती. आज 12 जानेवारी आपण राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करीत आहोत. 1898 रोजी राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला. त्यांचे जन्मगाव सिंदखेडा राज हे होते व त्यांचे वडिलांचे नाव लखोजी जाधव असे होते व आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई होते. त्यांचे पतीचे नाव शहाजीराजे भोसले हे होते. माता जिजाऊमुळे महाराष्ट्र आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज लाभले. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय जिजाऊ, जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमात दीक्षेचे जमले बाळमित्रांनो, मी तुम्हाला 2 शब्द सांगण्यासाठी ही माझी नम्र विनंती. मुजरा माझा माता जिजाऊंनी त्यांनी घडवले शिवबांना. मुजरा माझा माता जिजाऊंनी त्यांनी घडवले शिवबांना. सामान्य व्यासपीठावर मान्य वनन्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेले बाळमित्रांनो, मी तुम्हाला 2 शब्द सांगण्यासाठी ही माझी नम्र विनंती. माझे नाव नंदिनी चंद्रकांत पाटील आहे. सर्वांना माझा नमस्कार. आज मी स्वराज्य आणि राजमाता जिजाऊ यांची यशोकथा सांगण्यास उभी आहे. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा. माता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1597 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा राजा येथे झाला. त्यांचे वडिलांचे नाव लखोजी जाधव व आईचे नाव माळसाबाई असे होते. जिजाऊ लहानपणापासून युद्धकला, तलवारबाजी, घोडेस्वारी इत्यादीमध्ये होत्या. त्या कराडी व बाणेदारी स्वभावाच्या. त्यांचा विवाह सन 1605 मध्ये शहाजीराजे यांच्याशी झाला. छत्रपती शिवाजी महाराज ही 2 पुत्ररत्न होती. राजमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. सुप्रभात. मेरा नाम तरुण लघु पाटील है. आज 12 जनवरी जिजामाता इनकी जयंती है. उनका जन्म 12 जनवरी 1598 महाराष्ट्र के सिंदखेड़ा में हुआ था और हिंदी स्थापक छत्रपति शिवाजी तथा वीर प्रताप संभाजी महाराज आदर्श माता थी. उन्हें जिजाऊ के नाम से ही जाना जाता था. उनके पिता का नाम था और माता का नाम माळसाबाई था. उनका विवाह 1695 में हुआ था. उनका पुत्र का नाम शिवाजी था. मुजरा माझ्या माता जिजाऊंना, मुजरा माझ्या माता जिजाऊंना घडविले त्यांना शिवशुभांना. साक्षात होत्या त्या आई भवानी, साक्षात होत्या त्या आई भवानी. जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवबांनी. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव शिव आहे. आज 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांचे जन्मदिवस. या निमित्त मी आपल्याला हा शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकावे. माझे नम्र विनंती. हिंदवी स्वराज्याचे स्थापक छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराज व प्रतापवरील संभाजीराजे भोसले आणि या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या आदर्श राजमाता जिजाऊ होत्या. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा राजा या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव ओलखुजी राव जाधव व आईचे नाव उर्को गिरजाबाई हे होते. त्यांचा विवाह डिसेंबर 1605 मध्ये वेरूळचे शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव शिवाजी देश पाटील आहे. आज राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. राजमाता जिजाऊबद्दल मी तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतची कार्य ऐका. ही माझी नम्र विनंती. थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी न मिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार. स्वराज्याची जननी घडविला विधाता, धन्यता स्वराज्याची जननी जिजाऊ माता. महाराष्ट्राची साज तू, रणरागिणीचे रूप तू, अंधारल्या समाजासाठी तेजस्विनी किरण तू. वीर कन्या वीर पत्नी जिजाऊ राजमाता. त्यांच्या उदरी जन्माला आल्या एक महाराष्ट्राची भाग्य विधाता, एक वेगळी ठिकाणी आणि लाख पेटा धर्मशाली. स्वराज्याच्या संकल्पाची नवी पहाट झाली. जय जिजाऊ, जय शिवराय.